सस्ने जय महाराष्ट्र. शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टाने समन्स बजावले असून 2 सप्टेंबर रोजी मेहरबान हायकोर्टामध्ये हजर राहण्याचे सूचित केलेलं आहे. ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांनी खासदारकीचा निकाल देताना निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी धांदली केली असून कोणाच्या तरी दबावाखाली हा निकाल दिला आहे असा संशय व्यक्त केलेला आहे आणि या निकालाच्या विरोधामध्ये मेहरबान हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून दाद मागितलेली आहे. शिवसेना तथा कीर्तीकरांनी सर्वच बाबी माध्यमांपुढे उघड केलेल्या नाहीत. मात्र सातत्याने ज्या गोष्टींची चर्चा होत राहिलेली आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत. मतमोजणी कक्षामध्ये रवींद्र वायकर आणि त्यांचे नातेवाईकांचं वागणं संशयास्पद होतं. आरओ म्हणजे निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्यावरती खात्यामार्फत चौकशी सुरू असून अशा अधिकाऱ्यावर एवढी महत्त्वाची जबाबदारी कशी काय देण्यात आली. मतमोजणी कक्षामधील 14 आणि 15 नंबरवर बसणारे आरओ आणि AROचे प्रतिनिधी असतात. त्यांना आकडेवारी दाखवूनच ती पुढे पाठवण्यात येत असते. मात्र कीर्तीकरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या प्रतिनिधीला बायपास करून ही आकडेवारी पाठवण्यात येत होती. 19व्या फेरीनंतर फेरीमध्ये कोणाला किती मतदान झालं आहे, कोण किती आघाडीवर आहे, ही जी स्पीकरवर अनाऊन्समेंट करण्यात येते ती बंद करण्यात आली होती. ती डायरेक्ट 26 नंतर निकाल जाहीर करण्यात आला. इनकोर ऑपरेटर गुरव याचा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे कसा गेला. निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार इनकोर डाटा फोन याची डायरेक्ट जोडणी मशीनबरोबर नसते. ऑपरेट करण्यासाठी OTPची आवश्यकता असते. मग 2-2.5 नंतर तो फोन बाहेर गेल्यानंतर आपल्याला OTP कसे मिळाले असाही एक आरोप होत आहे. EVMचे मतमोजणीनंतर कीर्तीकर हे 651 मतांनी आघाडीवर होते, किंबहुना त्यांना 651 मतांनी विजयी घोषित देखील करण्यात आले होते असेही सांगण्यात येत आहे. त्यानंतर वायकरांनी EVM मशीनची फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतरसुद्धा कीर्तीकर हे 1 मताने आघाडीवर होते. त्यानंतर वायकरांनी पोस्टल मतदान आहे त्याची फेर मतमोजणी करण्याची मागणी केली. फेर मतमोजणी केली. 111 बाद मतपत्रिका ठरवण्यात आल्या होत्या, त्यांची तपासणी परत झाली आणि मगच 48 मतांनी वायकर हे पुढे आलेले आहेत आणि 48 मतांनी त्यांना विजयी घोषित केलं आहे. कीर्तीकरांच्या म्हणण्यानुसार मतदान मोजणी केंद्राच्या बाहेर एक व्हॅनिटी व्हॅन होती. ही व्हॅनिटी व्हॅन कोणाची, कारण सातत्याने वायकरांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जात होते आणि तिथून आदेश घेत होते. 19व्या फेरीनंतर आरओ वंदना सूर्यवंशी यांना कोणाची तरी सातत्याने फोन येत होते आणि फोनवर बोलण्यासाठी त्या सातत्याने बाथरूमकडे जात होत्या. सातत्याने आघाडीवर असणारे अमोल कीर्तीकर यांच्याऐवजी 48 मतांनी वायकर विजयी घोषित झाल्यानंतर कीर्तीकरांनी याला आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणीची मागणी केली. त्यांची ती मागणी फेटाळण्यात आली. कारण हे सांगण्यात आलं की निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही 7 ते 8 मिनटं उशिराने आलेला आहात, तुम्ही त्वरित यायला पाहिजे होते. सर्व काही संशयास्पद होतं आणि म्हणूनच अमोल कीर्तीकर यांनी CCTV फुटेजचे व्हिडिओंची मागणी केली. हे व्हिडिओ देण्यामध्ये टाळाटाळ करण्यात आली. किंबहुना 10 दिवसानंतर त्यांना कळवण्यात आले की हे असे CCTV फुटेज आपल्याला देता येणार नाहीत आणि 14 दिवसामध्येच आक्षेप घेण्याचे असल्याने कीर्तीकरांनी ही सर्व नोंद घेऊन त्याप्रमाणे याचिका तयार करून मेहरबान हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे. आता शिंदे गटाने तथा रवींद्र वायकरांनी रडीचा डाव खेळलेला आहे की अमोल कीर्तीकर हे बरोबर आहेत. याचा फैसला तर होईलच. ठाकरे शिवसेना तथा अमोल कीर्तीकरांपुढे हे आव्हान आहे की त्यांना हे आरोप सिद्ध करायचे आहेत. घोडा मैदान जवळ आहे. 2 सप्टेंबरला सुनावणी सुरू होईल. त्यावेळी काय होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.